प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सर्वात प्रथम विषय येतो सोनोग्राफी. सेफ आहे का व किती वेळा करावी? नमस्कार, मी डॉक्टर भुसारी पाटील सर्वांचे स्वागत करतो. सोनोग्राफी या तंत्रज्ञानामध्ये ध्वनिलहरी म्हणजेच साऊंड वेव्हचा वापर केला जातो व या ध्वनिलहरी बाळाच्या वाढीस हानिकारक नसतात. त्यामुळे सोनोग्राफी ही प्रोसिजर सर्वात सेफ मानली जाते. दुसरा प्रश्न, किती वेळा करावी? कमीत कमी 5 वेळा. नंबर 1, 6 ते 8 आठवडे, यालाच आपण डेटिंग स्कॅन असे म्हणतात. यामध्ये गर्भधारणा गर्भाशयातच झाली आहे का याची तपासणी केली जाते. त्याचबरोबर बाळ सिंगल आहे, एक जुळे आहे का तिळे आहे याची कल्पना येते. बाळाच्या हृदयाचे ठोके मोजले जातात. जर गर्भधारणा गर्भाशयाच्या बाहेर असेल, जसे की अंडाशय, ओव्हरी म्हणजेच ओव्हरी किंवा फॅलोपियन ट्यूब्स किंवा दुसऱ्या भागामध्ये, याला आपण एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात आणि ही प्रेग्नन्सी मातेस हानिकारक असते व या प्रेग्नन्सीमध्ये ऑपरेशनची पण गरज लागू शकते. तर या गोष्टी आपल्याला 6 ते 8 आठवड्यामध्ये व्यवस्थित समजतात. दुसरी सोनोग्राफी दॅट इज NT स्कॅन, त्यालाच आपण न्यूकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन असे म्हणतात. कालावधी 11 ते 14 आठवड्याच्या आत. या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या मानेच्या पाठीमागील बाजूस एक द्रव्य तयार होत असतो. या द्रव्याची आपण थिकनेस मोजतात, यालाच न्यूकल ट्रान्सल्युसन्सी असे म्हणतात. याचबरोबर बाळाचे नाकाचे हाड बघितले जाते. त्याचबरोबर बाळाचे हृदय व वाढ पण यामध्ये तपासली जाते. बाळास काही जर अपंगत्व असेल तर याची आपल्याला या NT स्कॅन मध्ये एक अंदाज येत असतो. त्यामुळे ही पण महत्वाची आहे. सर्वात महत्वाची तिसरी सोनोग्राफी, याला अनॉमली स्कॅन असे म्हणतात. कालावधी 18 ते 22 आठवडे, परंतु 20 आठवड्यामध्ये आपल्याला सर्व अवयव छान दिसतात आणि या सोनोग्राफीमध्ये बाळाचे सर्व अवयव तपासले जातात. त्याचबरोबर बाळाच्या भोवती असलेले गर्भजलाची तपासणी केली जाते. त्याचबरोबर वर म्हणजेच प्लासेंटाची पोझिशन व्यवस्थित आहे का याची तपासणी केली जाते. बाळाचे सर्व अवयव डोक्यापासून ते पायापर्यंत, मेंदूची वाढ कशी आहे म्हणजेच ब्रेन, त्याचबरोबर ओठ व्यवस्थित आहेत का, चेहरा कसा आहे, मान कशी आहे, त्याचबरोबर हात पाय हे पण बघितले जातात, बोट बघितले जातात. त्याचबरोबर बाळाचे हृदय पण तपासले जाते, व्यवस्थित आहे का याची आपल्याला कल्पना येते. त्याचबरोबर जठर, आतडे, ब्लॅडर असे विविध प्रकारचे अवयवांचे पण यामध्ये तपासणी केली जाते व काही अपंगत्व असल्यास आपल्याला याची कल्पना यामध्ये अनॉमली स्कॅन मध्ये येत असते. त्यामुळे सर्वात महत्त्वाची सोनोग्राफी ही अनॉमली स्कॅन आहे. पण बऱ्याच वेळेस जर बाळाची पोझिशन व्यवस्थित नसेल किंवा बाळाची हालचाल जास्त असेल किंवा आईच्या पोटाचं जर चरबी जास्त असेल तर अशा वेळेस अवयव दिसण्यास थोडा त्रास होऊ शकतो. याची कल्पना पण आपण पेशंटला दिली जाते. चौथी सोनोग्राफी 7व्या महिन्यात केली जाते. यामध्ये बाळाची वाढ व्यवस्थित आहे का, गर्भजलाचे प्रमाण कसे आहे, त्याचबरोबर प्लासेंटा म्हणजे वर याची थिकनेस व्यवस्थित आहे का याची पण आपण तपासणी केली जाते. आणि सर्वात शेवटची म्हणजेच 5वी सोनोग्राफी ही 9व्या महिन्यात किंवा डिलिव्हरीच्या अगोदर केली जाते. यामध्ये बाळाच्या मानेच्या बाजूस काही नाळ वगैरे आहे का याची तपासणी केली जाते. वाढ कशी आहे, बाळाचं वजन कसं आहे, गर्भजलाचं प्रमाण कसे आहे, प्लासेंटा म्हणजेच वर याची पोझिशन कशी आहे,
याची सर्व तपासणी या शेवटच्या सोनोग्राफीमध्ये केली जाते. अशा प्रकारे विविध प्रकारच्या सोनोग्राफी या प्रेग्नन्सीमध्ये केली जातात. या सोनोग्राफी बरोबरच अजून काही दुसऱ्या सोनोग्राफी या व्यतिरिक्त पण लागू शकतात. जर पेशंटला रक्त कमी असेल, ॲनिमिया किंवा ब्लड प्रेशरचा त्रास असेल, हायपरटेन्शन, डायबिटीज असेल किंवा दुसऱ्या काही व्याधी असतील, या सोनोग्राफी व्यतिरिक्त सुद्धा दुसऱ्या सोनोग्राफीची गरज असते. यामध्ये पर्टिक्युलरली ऑब्स्टेटिक डॉपलर म्हणजे बाळाचा रक्तपुरवठा कसा आहे याची तपासणी केली जाते. यालाच कलर सोनोग्राफी पण अशी म्हणतात. 8व्या ते 9व्या महिन्यामध्ये ही सोनोग्राफी केली जाते आणि जर बाळाचे बाजूला असलेले गर्भजलाचे प्रमाण जर कमी असेल आणि जर डॉपलर्स रिडिंग जर व्यवस्थित नसतील तर आपण या केसमध्ये डिलिव्हरी कधी करावी याचे ओपिनियन देत असतो. त्याचबरोबर फिटल इको म्हणजे जर बाळाच्या हृदयाची एक्सटेन्सिव्ह तपासणी, कारण हृदयाची वाढ ही 24-25 आठवड्यामध्ये व्यवस्थित होत असते आणि यामध्ये आपल्याला बाळाचे ऑल चेंबर्स, ॲट्रियम, व्हेंट्रिकल्स, हृदयाचे ठोके याची पूर्ण तपासणी या फिटल इकोमध्ये आपण करत असतात. अशा प्रकारे बाळाचे सर्व अवयव, गर्भजल, वाढ, वजन सर्व गोष्टींची या सोनोग्राफीमध्ये व्यवस्थित तपासणी केली जाते. धन्यवाद.